तुर्कस्तानचा पाकिस्तानला पाठिंबा उघड, चांगल्या वाईट काळात पाकिस्तानसोबत नेहमी उभं राहणार, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची एक्स पोस्ट. अरुणाचल प्रदेशामध्ये काही ठिकाणांची नावं बदलण्याचे चीनचे प्रयत्न हास्यास्पद. परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फटकारलं, चीनच्या 2 सरकारी माध्यमांवरही घातली बंदी. बीएसएफचे जवान PK साहू यांना पाकनं भारताकडे सोपवलं. अटारी वाघा सीमेवरून PK साहू भारतात परत. पंतप्रधान मोदींमुळे माझंही सुहाग परत आलं, पत्नी रजनी साहू यांनी मानले आभार. ऑपरेशन सिंदूर नंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. आता बुलेट प्रूफ कारमधून फिरणार परराष्ट्र मंत्री. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक. काही महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्याची शक्यता. भारत पाक तणावाच्या घडामोडीनंतर आजची बैठक महत्त्वाची. न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींकडून गवईंना 52 नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ. 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भूषण गवईंचा कार्यकाळ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गळती रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या चर्चा. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य, तर एकत्र येण्यासंदर्भात प्रस्ताव आला नसल्याचीही दादांची माहिती. राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजित पवारांकडून ऑफर. एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा. अजित पवारांकडे जाणार असल्याच्या चर्चांना अर्थ नाही, खडसेंकडून स्पष्ट. मुंबई काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर. वर्षा गायकवाडांची मुंबई अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी. भाई जगताप, चंद्रकांत हंडोरेंनी घेतली दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही माझी गाऱ्हाणी ठाकरेंसमोर मांडली. ठाकरेंच्या उत्तराची अपेक्षा. भेटीनंतर घोसाळकरांची प्रतिक्रिया. मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो लवकरच दाखल होणार. दहिसर ते काशीगाव दरम्यान मेट्रोची चाचणी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. शिर्डीतल्या साई संस्थांकडे 514 किलो सोनं, 6660 किलो चांदी. चांदी ठेवण्यासाठी मोठ्या स्ट्रॉंग रूमची गरज. अंदमान पाठोपाठ केरळमध्येही 2 दिवसात मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रात 2 जून पर्यंत येणार मान्सून. मुंबई पुण्यामध्ये मान्सून पूर्वसरी.